नमस्कार मंडळी. मुंबईच्या गिरण गावातील संस्कृतीचा आणि मराठी अस्मितेचा महत्त्वाचा मानबिंदू असलेले भारत माता सिनेमागृह तब्बल 6 वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. 2 एप्रिल रोजी राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या चित्रपटगृहाचे उद्घाटन करण्यात आले. लालबाग आणि परळ परिसरातील गिरणी कामगारांच्या आठवणीला उजाळा देणारे हे चित्रपटगृह आता नव्या आणि आधुनिक रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या चित्रपटापासून ते माहेरची साडी यासारख्या लोकप्रिय चित्रपटापर्यंत अनेक यशस्वी चित्रपटाचे साक्षीदार राहिले आहे. अनेक मराठी चित्रपटांनी येथे 100 दिवसाहून अधिक काळ प्रदर्शित होण्याचे विक्रमही केले आहे. मंडळी, मराठी चित्रपटाचे हक्काचे व्यासपीठ असलेले हे ठिकाण पुन्हा सुरू होणे म्हणजेच मराठी प्रेक्षकांसाठी आणि चित्रपटासाठी खरोखरच ही आनंदाची बातमी आहे. निर्माणापासून सर्व चालवण्याची व्यवस्था उभी केली त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. अभिनंदन यासाठी की त्यांनी हा निर्णय घेतला तो स्तुत्य आहे, आणि धन्यवाद यासाठी कारण गिरण गावातील मराठी माणसाला पिढ्यानपिढ्या सिनेमागृहात जाण्याची ज्यांनी सवय लावली आणि उत्कृष्ट सिनेमे पाहण्याची संधी दिली, अशा कौटुंबिक आठवणींचा ठेवा ज्या ठिकाणी आहे, मनोरंजन तर आहेच, अशा या भारत माता सिनेमागृहाचं पुन्हा एकदा आपण लोकांसमोर नव्याने आणतो आहोत. याबद्दल त्यांचं धन्यवादच मानलं पाहिजे. होय, काही विषय NTCशी संबंधित मालकांचे होते, त्यामध्ये केंद्र सरकारला आम्ही विनंती करून त्यांनीसुद्धा आस्थे कदम ही भूमिका घेतलेली आहे. ते अडथळे पार करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी दिलेलं आहे. भारत माता सिनेमागृह आणि आजूबाजूचा परिसर यामध्ये अन्य सामाजिक, राजकीय आणि चळवळीची पार्श्वभूमीसुद्धा आहे. त्यामुळे भारत माता नाका, सिग्नल काही काळ आंदोलनाचंही केंद्र राहिलं आणि त्यातनं सुद्धा मोठ्या प्रमाणातल्या आठवणी या परिसरात आहे. मला वाटतं मराठी मनाला आनंद वाटेल असा आजचा दिवस आहे, आणि या सोहळ्यामध्ये आपला हातभार लागतो याचं मला त्या ठिकाणी खूप मोठं समाधान आहे. तर काय अनुभव सांगला, तुमच्या वेळेला कसं होतं थिएटर? मी भारत माताच्या ओपनिंगला आलो आहे. मला आनंद झाला. मी जुना रहिवासी आहे. दादा कोंडकेचे सगळे पिक्चर मी बघितलेले आहेत इकडे पण ज्यावेळी आम्ही पिक्चर बघायचो ना दादा कोंडकेचे, त्यावेळी पिक्चर अर्धा झाला ना काय गरम व्हायचं. गरम झाल्यानंतर आम्ही कपडे काढायचो आणि पिक्चर बघायचो. पिक्चर बघता नंतर ढेकून ठेवायचे. आता काय होत नाही. आता आय एम हॅपी. बाबूराव विठ्ठल झुरी.